या मंदिरामध्ये देव नाहीये, पण हा इथं शिलालेख लिहिलेला आहे आणि हा शिलालेख आपल्याला सांगतो की हे मंदिर कधी बांधलेलं आहे. साधारणतः 11व्या शतकामध्ये बांधलेलं आहे मंदिर आहे आणि आज हे मंदिर पाण्यात आहे. आता बघितलं तर मी इथे पाण्यात आहे. चला हे मंदिर दाखवतो. गुरुजी गोरख जति मच्छंद्र का चेला शिव के रूप में. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे उजनी धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या पळसनाथाच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला हे एक विष्णूचं मंदिर पाहायला मिळतं. उत्तर वाहिनी असलेल्या भीमा नदीच्या काठी असलेलं शिव आणि विष्णूचं मंदिर म्हणजे हरिहर ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. 1975 साली भीमा नदीवरती उजनी धरण झालं आणि तेव्हापासून हे मंदिर नेहमीच पाण्याखाली जाऊ लागलं. साधारणतः वर्षातील 11 महिने 51 वर्षांपासून हे मंदिर पाण्याखाली असतं. इसवी सन 1157 मध्ये या मंदिरात कोरलेला हा शिलालेख आपल्याला सांगतो की हे मंदिर कल्याणी चालुक्य साम्राज्यातील दंडनायक चांगदेव याने बांधलेले आहे. तर सध्या उजनी धरणातील पाणी कमी झाल्यामुळं हे मंदिर सध्या आपल्याला दर्शनासाठी खुलं झालेलं आहे. इथपर्यंत तुम्ही बोटीने पोहोचू शकता. तर या खूप सुंदर अशा मंदिराच्या भटकंतीला कधी जाताय